यवतमाळमध्ये लोकसभा उमेदवारीच्या बोहल्यावर कोण चढणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विद्यमान खासदार भावना गवळी या स्वतःची दावेदारी भक्कम असल्याचं सांगत मी पुन्हा येईन असा दावा करतात। दुसरीकडे संजय राठोड यांच्यासाठी महायुतीमध्ये बाशिंग तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून महंत सुनील महाराज यांनी उमेदवारीचा बस्ता बांधायला सुरुवात केली आहे। बघूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टला आयकर विभागाची नोटीस आल्याने निवडणुकांपूर्वी त्या पुन्हा चर्चेत आल्यात। भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं भावना गवळी सध्या महायुतीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधत भाजप पक्षश्रेष्ठींच्या जवळ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला। मात्र मतदारसंघात भ्रष्टाचाराचे आरोप आणि अँटी इन्कम्बन्सीमुळे भावना गवळी यांना पुन्हा तिकीट मिळणार नसल्याची चर्चा आहे। त्यांच्याऐवजी मृद आणि जलसंधारण खात्याचे मंत्री असलेल्या संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। मात्र संजय राठोड यांना यवतमाळमधून उमेदवारी मिळण्याचं कारण काय? तर लोकसभा उमेदवारीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना विचारणा झालेली आहे। बंजारा बहुल मतदारसंघ असल्याने मंत्री संजय राठोड यांना प्राधान्य आहे। खासदार भावना गवळी यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी संजय राठोडांच्या नावाचा विचार केला जातोय। मंत्री संजय राठोड यांना उमेदवारी द्यायला भाजपही अनुकूल असल्याची माहिती आहे। राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी तगडे उमेदवार देण्याचा या सगळ्या पक्षांचा प्रयत्न असेल। ही चर्चा यवतमाळ मतदारसंघात आणि राज्यात सुरू असतानाच मतदारसंघात आपली उमेदवारी भक्कम असल्याचा दावा भावना गवळी यांनी केलाय। मी जनतेला हेच सांगेल की बाबा प्रत्येक वेळेला लोक माझ्याबद्दलची वेगळी काही विशिष्टच लोक करतायत। कॉमन जनतेमध्ये सामान्य जनतेमध्ये ही कुठलीच चर्चा नाही। या कुठल्याही वावड्यांना बळी आपण पडता कामा नये। ह्या वावड्या याच्यानंतर सुद्धा सातत्याने होत राहतील। कुठल्या विषयावर ते लोकांना दिशाभूल केल्या जाईल, परंतु जनतेला पण हे माहिती आहे की मी काम करणारी खासदार आहे। मी 5 वेळा या भागाचं प्रतिनिधित्व करते आहे आणि माझी भक्कमच दावेदारी आहे। भावना गवळी गेल्या 5 टर्म यवतमाळ वाशिम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेत करतायत। गवळींच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवसंकल्प यात्रेचा दौरा रद्द केल्याचा दावा पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी केलाय। गवळी यांची उमेदवारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला नकोशी असल्यानं इन्कम टॅक्स विभागानं कारवाई केल्याचं महंतांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीकडून महंत सुनील महाराज या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत। भारतीय जनता पार्टीला व शिंदे सेनेला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भावनाताईची उमेदवारी ही नकोशी आहे। कारण सर्वेमध्ये सुद्धा त्यांचं पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्याविषयी एक रोष निर्माण झालेला आहे आणि त्यांना उमेदवारी न देण्याकरिता हा टायमिंग सेट केलेला आहे। शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्यानंतर काही काळात भावना गवळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीत सहभागी झाल्या। महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील 19 कोटी रुपयांच्या हिशोब देण्याबाबत त्यांची सध्या चौकशी सुरू आहे। त्यांना नोटीस देण्यात आली आहे। या संदर्भात आयकर भरला नसल्याने त्याचं विवरण सादर करण्यासाठी ही नोटीस आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचं कंपनीत रूपांतर करताना संस्थेची 100 कोटी रुपयांची मालमत्ता अवैधरित्या वळती केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या 100 कोटींच्या व्यवहाराची माहिती देण्यास नोटीसमध्ये सांगण्यात आलंय। मुंबईच्या धर्मदाय आयुक्तांनी प्रकरण दाखल करून घेतल्यानं अडचणीत वाढ झाली। या प्रकरणात दिलेली नोटीस ही वैयक्तिक नसल्याचं भावना गवळी यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणी चौकशीला सामोरं गेलं असल्याचं सांगत निवडणुकांच्या तोंडावर जाणीवपूर्वक याला वेगळा रंग देण्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कोणतंही खातं गोठवण्यात आलेलं नाही हे सांगतानाच आयकर विभागाची नोटीस लीक कशी झाली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। ही नोटीस जी आहे ती त्या तत्कालीन असणाऱ्या सदस्यांना, सचिवांना आणि सीएला इन्कम टॅक्सने दिलेली आहे। ही नोटीस माझी वैयक्तिक नोटीस नसून त्यावेळेला झालेल्या या प्रकरणाची ती नोटीस आहे। परंतु आज रोजी ज्या पद्धतीने त्याला दाखवल्या जाते आहे तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं। आणि इन्कम टॅक्सची नोटीस ही प्रायव्हसी भंग करणारी पद्धती आहे असं मला वाटतं। ती सार्वजनिक होते कशी हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पण आहे। हे सगळं पाहता महायुतीतून भावना गवळींना संधी मिळणार की संजय राठोडांना याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भावना गवळी अडचणीत आहेत तर एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यापूर्वी वादात सापडलेले आहेत।
अशा स्थितीत या दोघांपैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी भाजपला येत्या काळात टीकेलाच सामोरं जावं लागण्याची शक्यता अधिक आहे. कपिल शामकुवर, देवानंद इंगोले आणि जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.